उदगीरच्या बैठकीकडे निघतानाची सर्व दृश्य पाहतो। चला चाललेले पुढे चल काय या ठिकाणी पाहतोय की आपण उदगीरच्या बैठकीकडे सध्या आपण रवाना होतोय आणि थोड्याच वेळामध्ये आपण बैठकीच्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि हे सर्व दृश्य आपण उदगीर येथून पाहतो आहोत। आमचा अजेंडा मराठा आरक्षण आणि सामाजिक म्हणून पळाले मलाच मिळालं मला काय व्हायला लागलंय मराठी एक होऊ द्यायचे नाही राजकारणी लोकांना म्हणजे सगळ्याच पक्षाने पण मी नाही आता किती टोळ्या एकत्र आल्या तरी महाराष्ट्रासह देशातला मराठा एक करणार तेच उद्या आपली जे एंट्री आज कर्नाटकात आहे त्या देशामध्ये हा मेसेज जाणार आहे मराठी भाषिकांच्या आतापर्यंत लढा जो लढला पण आपण तुमच्या एंट्रीनं कर्नाटकामध्ये उद्यापासून जे आज जेव्हा तुम्ही तिथं जा तिथल्या उमेदवाराची तयारी आहे असं तिथून समजते तर नेमकं कर्नाटकामध्ये आपला हे कारण आहे महाराष्ट्रातच नाही कर्नाटकमध्ये कुठून राजकारण मार्गच नाही समाज एकत्र करणार किती मोठी शक्ती एकत्र आहे तरी मराठ्यांसह देशात शेतकरी सुद्धा एकत्र करणार शेतकऱ्यांना आणि मराठ्यांना देशात आणि राज्यात न्याय दिल्याशिवाय मागा नाही ते राजकारण तिचकारण माझ्या डोक्यात त्यांच्या डोक्यात ज्याला पाडायचं त्याला पाडतील मराठी बरोबर कारण पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय पाडतेच बरोबर मला सध्या तुम्ही कर्नाटकच्या मध्ये जाताय कर्नाटकमध्ये तर काल बघितलं तर सरकारनं धास्ती घेतली आहे का मंत्री सुद्धा तुम्हाला काल भेटायला आले म्हणजे रस्त्यामध्ये भेटले मग आरक्षण द्यायचं ना लवकर कशाला धास्ती आली असती काय पळायची गरज इतक्याला विनाकारण डिझेल नाशिव काही गरज नाही ना पळायची रातची पावसात हिंडी इकडे तिकडे चुकाट्याचं देऊन टाकायचं लवकर आरक्षण माझा मराठा समाज मी एकत्र करणार देशातला शेतकरी सुद्धा एकत्र करणार आहे त्याचबरोबर मराठ्यांना काही सांगायची गरज नाही अन्याय मराठ्यांच्या लक्षात आणि दोघांनी काय दिलेलं नाही माझी स्पष्टच भूमिका पाहिलं ना महाविकास आघाडीने दिलं ना ते युती युतीने दिलं कोणीच काही दिलेलं नाही दोघांनीही आमच्यावरती अन्यायच घ्या पाडण्यात खूप मोठा विजय उभा राहून मतविभागणी करण्यापेक्षा समाज उघडा पाडण्यापेक्षा पाडण्यात जशी त्यांना त्यांच्या मताची भीती आहे त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यांचं मत पाहिजे त्यांच्या विरोधात नको जायला मराठ्यांना आरक्षण देऊन नाही चालणार ही जी भूमिका आहे इथून पुढे असं वाटलं पाहिजे मराठ्याच्या विरोधात गेलं त्या विषयभर बोलायला लागत पाडण्यात लय मोठा विजय धनार्दन पाडा कोणाचे पाडा पण मराठ्याची शक्यता नाशिक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे तर नाशिकमध्ये आपली काय भूमिका आहे त्याचं ना काही गेले ते कुठं उभा राहतं गावोगावी उमेदवारांना पण मला एक नाही कळलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ज्यावेळेस मराठा समाज मागतो त्यावेळेस सगळेजण विरोध करतात ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं 2-4 दिवस झाले की मराठ्यांनी ओबीसीत यायचं नाही हे प्रश्न असतो मग ओबीसीचं ओपनच्या मराठ्यांच्या मतदारसंघात काय काम आहे भाऊ तिकडे कॅनडात जाऊन उभा आहे ना किती साधा प्रश्न म्हणजे तुम्हाला चारी बाजून तुम्हाला वर पडायला जमतं ओबीसी मराठ्याच्या मतदारसंघात बी उभा आहे आरक्षण आमचं खाय हे सगळं चालतं मग मराठी ज्यावेळेस ओबीसीत आरक्षण मागतात त्यावेळेस म्हणतात मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं नाही मराठ्यांनी ओबीसीत यायचं हे त्यांचा प्रश्न मग तुमचं नेमकं ओबीसीचं मतदारसंघ मराठ्यांच्या मतदारसंघात ओबीसीचं काय तुम्ही कसं काय उभा राहिली राहू नका ना ओबीसीनं मराठ्यांच्या मतदारसंघात उभा राहता कशाला जागोजागी आंदोलक विरोध करतात उमेदवारांना आणि त्या ठिकाणी सोलापूरला झाले नांदेडला झाले तर तुमचं काय सगळ्या आंदोलकांना इलेक्शनला लोकशाहीप्रमाणे ज्याला त्याला अधिकार आहे जसाच जनतेला आहे तसाच ते कोण उमेदवार असेल त्याला पण उभा राहण्याचा
तसं कोणी करू नये. पण आता ते त्याचा विषय गाव लेवलवरती रोष आहे लोकांना. त्यांना वाटतं यांनी आमचं वाटोळं केलं, त्यामुळे स्वतःच्या लेकरापेक्षा ते उमेदवार लोकांना मोठा वाटत नाही, त्यामुळे ते करत असावेत. परंतु मी प्रत्येक वेळेस आवाहन केले, विरोध करण्यापेक्षा पाडून टाका, दनादन पाडून टाकायचे, त्याच्यातला मोठा विजय. पंकजाताई जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत फेटा घालणार नाही सांगितलं, आणि ते तर आज विद्यमान सरकारचे मध्येच आहे. पंकजाताईला काय तुम्हाला संदेश द्यायचा? त्यांनी फेटा घालणार आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही सांगितलं. ते तुमच्या सोबत आहेत का सत्ते सोबत आहेत? मी नाही ऐकलं, विचारतो त्यांना खरंच बांधणार आहेत का नाही. चला आपण सध्या उदगीर च्या आढावा बैठकीकडे निघतोय. ही सर्व दृश्य आहेत. उदगीर येथे आढावा बैठकीला निघतो आहोत. ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि आढावा बैठकीची सर्व दृश्य तुम्हाला दाखवेल. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. नाना पटेल.